शुभ सकाळ मित्रांनो. आजच्या दिवसाची सुरुवात ही आपण महादेवाच्या नावाने करूयात. पण त्या अगोदर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 देवस्थानं बघणार आहोत. खरं तर देवस्थानं ही गावामधलीच आहेत, पण कारण आजूबाजूला सगळी शेती आहे, भाजीपाला आहे आणि बाजूला असा पाण्याचा ओढा आहे आणि त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे. ही बालगंगा नदी आहे आणि ह्या नदीच्या पाण्यावरच आमची शेती चालते, म्हणजे ह्या सीझनचा भाजीपाला चालतो. जवळपास आता आपण मंदिरापाशी पोचलेलो आहोत. सध्या ओढ्याचं पाणी आटलेलं आहे, म्हणजे ते पावसाळ्यात वाहतं. तर मंडळी, आता फायनली आपण लोकेशनवर पोचलो आहोत, म्हणजे मंदिरापाशी पोचलेलो आहोत. खूप गर्दी असते लोकांची. खरं तर आपण जरा लवकरच आलो, आरतीच्या टायमिंगला आलो, तर अजून खूप गर्दी असते. इथून आपल्याला केलंबाईचं मंदिरसुद्धा पाहायला भेटतं. म्हणजे खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे आता सध्याच्या काळात तरी. आजच्या दिवशी आपल्याला इथे आलात की चहा पाणी नाश्त्याची सुद्धा सोय असते. म्हणजे ते काका आहेत, नामदेव काका पुजारी आहेत, ते सर्व येणाऱ्या भाविकांची सोय करत असतात. हा डॉगी काय आमची पाठलाग सोडत नाही. खरं तर आमच्या सोबत नाही आला आहे तो, पण त्यालासुद्धा कदाचित व्हिडिओमध्ये यायचं असेल म्हणून आमच्या पाठीपाठी येतो. कोणाच्याही मनाला आकर्षित करेल असं वातावरण आहे, पाहू शकता मंडळी. खरं तर हा सूर्यफूल समजून सगळेच जण त्याच्यावर तुटून पडलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता आपण चाललो दुसऱ्या ठिकाणी, पण त्या अगोदर पाहू शकता ही घरं आत्ताच 2-3 वर्षापूर्वी तयार झाली आहेत, पण आजूबाजूचं वातावरण बघा कसं आहे एकदम. आणि शेतावरच घरं बांधलेली आहेत. इथे असं म्हटलं जातं की इथे बायांचं उगमस्थान आहे. पाहू शकता कुंड कसं आहे, समोरून बघितलं असं वाटणार पण नाही, इतकं खोल कुंड आहे ते. मनाला आकर्षित करण्यासारखं एकदम. दर्शन घेतलं आणि इथे सुद्धा मंडळी नाश्त्याचा काही चान्स सोडला नाही, इथे पण नाश्ता करून घेतला. आता निघालोत आपण तिसऱ्या ठिकाणी आणि हे ठिकाण गावातच आहे.
चला तर मग मंडळी, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.